या ठिकाणी काही सूचना या पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये मांडल्यात, त्यामधल्या बहुतांशी सूचनांवर मी या ठिकाणी उत्तर देण्यासाठी त्याचबरोबर मागण्या मांडण्यासाठी उभी आहे. सन्मान्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महिला बाल विकास विभागाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सखी निवास, वसतिगृह आणि संस्था मंजूर करावी या संदर्भामध्ये सूचना केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 2 वसतिगृह, सखी निवास, एक चंद्रपूर शहरमध्ये आणि एक वरोरा येथे मंजूर आहेत. तसेच महिलांसाठी 2 वन स्टॉप सेंटर, एक GST भवन चंद्रपूर आणि एक पंचायत समिती चिमूर इथे कार्यरत आहेत. तरी सुद्धा यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही सूचना आदरणीय मुनगंटीवार साहेबांनी दिलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये सुद्धा अधिकाधिक सुविधा तिथं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि तिथे आपण सूचित केल्याप्रमाणे गरज असल्यास आणखीन वन स्टॉप सेंटर किंवा सखी निवास च्या संदर्भामध्ये सन्मान्य आदरणीय मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक विभागाच्या वतीने आयोजित केली जाईल. सन्मान्य श्री बाबाजी काळे यांनी अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या कंपाऊंड वॉलच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्या सूचना मांडल्या. खरं तर 3% जिल्हा नियोजनमध्ये 3% राखीव हा महिला व बालविकास विभागाचा त्या ठिकाणी असतो. त्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाड्यांच्या इमारती सुचवता येत असतात. या व्यतिरिक्त सुद्धा जिल्हा नियोजनमध्ये स्वतंत्र लेखाशीर्षक हे अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी आणि विशेष दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये संबंधित आमदार महोदयांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातली जी समस्या या ठिकाणी मांडलेली आहे, त्यातल्या ज्या सूचना आहेत ते सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात येतील आणि प्राधान्य देऊन त्यांच्या मतदारसंघातल्या अंगणवाडी इमारतींच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर बचत गटांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना केलेली आहे, खरं तर बचत गटांसाठी अस्मिता भवन यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांनी या ठिकाणी मागणी आणि सूचना केलेली आहे. संबंधित बाब ही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येते, त्यामुळे उमेद अभियाना अंतर्गत जे ग्रामविकास विभाग आहे यांना आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे माहिती दिली जाईल आणि सन्मान्य आमदार महोदयांच्या या मागणीनुसार तिथं जर जागा उपलब्ध असेल तर यंदाच्या वर्षी ग्रामविकास विभागाकडून लवकरात लवकर त्याची मंजुरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जो काही पाठपुरावा आहे तो केला जाईल. श्री रमेश बोरनारे साहेबांनी अंगणवाडीच्या इमारती संदर्भामध्ये या ठिकाणी 92 अंगणवाडी केंद्राच्या संदर्भामध्ये जी काही सूचना केलेली आहे, त्या सूचनेनुसार तिथल्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्वेक्षण करून त्या संदर्भातल्या उपाययोजना आणि त्याचबरोबर प्राधान्याने तिथल्या अंगणवाडींना जर इमारत नसेल तर ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या जिल्हा नियोजनमध्ये तरतूद करण्यात यावी अशी सूचना सुद्धा विभागाच्या वतीने दिली जाईल. प्रभात संघासाठी उमेदसाठी एक कार्यालय उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आमदार महोदयांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सोबत या संदर्भातला समन्वय साधून त्यांच्याकडून या संदर्भातली कारवाई केली जाईल. अभिजितजी पाटील यांनी बचत गट अस्मिता भवनचा पुन्हा एकदा विषय काढलेला आहे. ग्रामविकास विभागाला सदर त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही समन्वय साधू. पंढरपूर येथे वसतिगृह द्यावे अशी सुद्धा मागणी माननीय आमदार अभिजितजी पाटील यांनी केलेली आहे. आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडून त्याच्यातला अहवाल मागवण्यात येईल. त्या संदर्भामध्ये जागेची एकंदरीत असणारी उपलब्धता निश्चित करून याचा जो प्रस्ताव आहे याच्यावर सकारात्मक जी कारवाई आहे ती विभागाकडून केली जाईल. अर्जुनजी खोतकर यांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अंगणवाड्यांची मागणी केलेली आहे. खरं तर नवीन अंगणवाडीसाठी केंद्र मंजूर व्हावेत या संदर्भातला प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सुद्धा केंद्र शासनाला पाठवलेला आहे, कारण नवीन केंद्रांची जी मंजुरी आहे ती केंद्र सरकारकडून येत असते. 3% राखीव किंवा लेखाशीर्ष या व्यतिरिक्त डोंगरी विकास अंतर्गत स्थानिक आमदार निधीतून आदिवासी उपाययोजनामधून सुद्धा नवीन अंगणवाड्या मंजूर करता येत असतात. त्यामुळे त्यातून सुद्धा नवीन अंगणवाड्यांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अंगणवाड्यांना
सोलरची सुविधा आणि स्मार्ट किट उपलब्ध करून द्यावेत या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेली आहे आणि त्यांच्या या क्षेत्रामध्ये यंदाच्या स्मार्ट अंगणवाडी उपाययोजना अंतर्गत आम्ही त्या ठिकाणी त्या अंगणवाड्यांना ते संच उपलब्ध करून देऊ. सन्माननीय नाना पटोले साहेबांनी कुपोषण असेल, बालमृत्यू असेल आणि बालविवाह या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना केल्या. खरं तर जर आपण 2019 पासून साधारणपणे याची टक्केवारी बघितली तर दरवर्षी याच्या कुपोषणाच्या प्रमाणामध्ये घट होत चाललेली आहे. पण तरी सुद्धा एकही बालक हे कुपोषित राहू नये या दृष्टिकोनातून उपाययोजना या केल्या जात आहेत आणि यंदाच्या वर्षी जे 16 जिल्हे आहेत जिथं कुपोषण अधिक प्रमाणामध्ये किंवा जिथे अधिक प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही उपाययोजना या करत आहोत. बालविवाहाच्या संदर्भामध्ये सुद्धा बालविवाह रोखण्याचं प्रमाण जे आहे हे गेल्या 3 वर्षापासून वाढलेलं आहे आणि ते अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सूचना केल्या. खरं तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आपल्या राज्यामध्ये मानधन हे आपण वाढवण्याची जी टक्केवारी आहे ती अधिक आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. मधल्या कालावधीमध्ये 2020-21च्या कालावधीमध्ये सुद्धा काही मानधन वाढ करण्यात आली आणि 2024 मध्ये सुद्धा मानधन वाढ ही करण्यात आली आणि आता अंगणवाडी सेविकेस दरमहा 13,000 इतके मानधन आणि 2,000 इतका प्रोत्साहन भत्ता आपण देतोय आणि मदतनीस यांना दरमहा 7,500 मानधन आणि 1,000चा आपण त्यांना प्रोत्साहन भत्ता देतोय. त्यांच्या इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अधिकाधिक सकारात्मक आहोत. सन्मान्य आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भामध्येच जी मागणी केली त्याचं उत्तर मी आधीच्या उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे. प्रत्येक तालुक्याच्या बचत गटासाठी कॉमन फॅसिलिटी देण्यात यावी, त्यासाठी बचत गटांना निधी देण्यात यावा अशी त्यांनी जी सूचना केलेली आहे. ज्या बचत गट महिला आर्थिक विकास बचत गटांच्या मध्ये स्थापन करण्यात आलेले असतील त्याच्या संदर्भातली कारवाई ही महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येईल आणि जे ग्रामीण भागातले उमेदमध्ये रजिस्टर आहेत तर ते ग्रामविकास कडून करण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई ही केली जाईल. सन्मान्य सदस्य सन्मान्य आमदार विक्रमजी पाचपुते यांनी त्यांच्या इथल्या भिक्षेकरी गृहाच्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी सूचना मांडलेली आहे त्या संदर्भामध्ये माझ्या दालनामध्ये स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल आणि तिथं काय सुधारणा करायच्या असतील त्या निश्चितपणाने करण्यात येतील. सन्मान्य आमदार देवेंद्रजी कोठे यांनी अंगणवाडी सेविकांच्या परिवेक्षतेतील पदाच्या पदोन्नती संदर्भामध्ये काही अडचणी ज्या मांडलेल्या आहेत त्याची सुद्धा नोंद घेऊन त्या आणखीन सुरळीत कशी करता येईल ती पदोन्नतीची प्रोसेस यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील आणि नवीन अंगणवाड्यांसाठी शासनाने जे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याही विधानसभा क्षेत्रातील काही असतील त्याचा सुद्धा पाठपुरावा हा विभागाकडून केला जाईल. अमोलजी खताळ यांनी संगमनेर मध्ये झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न मांडला. खरं तर गेल्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये ही घटना घडलेली होती आणि सदर जी पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबाकडे सुद्धा मी प्रत्यक्ष या ठिकाणी गेलेली होती आणि यांना विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम नुसार पीडित मुलीला आर्थिक सहाय्य जे आहे ते सुद्धा केलेलं आहे. समुपदेशन सुद्धा सुरू केलेलं आहे आणि पोलीस विभागाकडून या संदर्भामधली जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे इतर काही सदस्यांनी सुद्धा काही ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 26-27च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये महिला व बालविकास विभागासाठी बाब क्रमांक 316 मागणी क्रमांक 1 मधील एकूण खर्चाच्या रुपये 1,734 कोटी 92,73,000 फक्त तरतुदीच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती आपल्या माध्यमातून सभागृहास करत. तर आत्ताच आपण पाहिलं, पावसाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता अनेक प्रस्ताव हे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे आले असून त्यांचे याबद्दलचं मत देखील त्यांनी येथे व्यक्त केलं आहे.
या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचीही काही मुद्दे आहेत का? हे थोडक्यात कमेंट करून अवश्य सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह. तोवर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.